गुड मॉर्निंग सर्वांना, वेलकम आहे तुमचं लाईफ ऑफ गोसावी ह्या युट्यूब चॅनलवर. सो आम्ही आमच्या युट्यूब चॅनल आजपासून सुरुवात करतोय गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. सो आज आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद असू द्या आणि तुमचं सपोर्टही असू द्या आम्हाला. आज फर्स्ट ब्लॉग आहे, यासाठी आपण कुठेतरी स्पेशल जागेवर जाऊया. सो काहीतरी स्पेशल सुरुवात होईल. तर आता पहिली तर माझी फॅमिली बघून घ्या. ऍज यू नो, माझ्या फॅमिलीमध्ये ऑलमोस्ट सगळे युट्यूब चॅनल वरती आहे आणि सगळे ब्लॉगिंग करतात. सो फर्स्ट ऑफ इंट्रोडक्शन माझ्या दादाचं. सो प्रीतम भारती. सेकंड इंट्रोडक्शन माय सेकंड दादा आशिष गोसावी, हिज वाईफ पल्लवी गोसावी अँड गोसावी काका. आता मफलर मध्ये बसलेले ते अजून रेडीच नाहीये. ते काश्मीर मधून बाहेर आलेच नाही. ते अजून रेडी झाले नाही, ते काश्मीरला गेलेले. सो अजून ते त्याच फेज मध्ये. अँड माय लिटिल ब्रदर सोहम गोसावी. अँड नाव द स्पेशल वन ऑफ अ फॅमिली रश्मी गोसावी एके डिम्पलवाली मामी अँड संगीता गोसावी माझी आत्या. सॉरी 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 चुकलं. संगीता गोसावी नाही, संध्या गोसावी. आणि ही आहे आमची काव्या. अन्वित रेडी होतोय अजून, तो कुठे गेलाय काहीच माहित नाहीये. अरे सॉरी सॉरी सॉरी, अन्वित बाहेर खेळतोय. सो ऑलमोस्ट माझ्या फॅमिली मेंबर्सचं इंट्रोडक्शन झालंय. बट एक पर्सन, ते त्यांचं नेहमी लेट असतं. प्रत्येक गोष्ट, आंघोळ, उठणं, सगळ्या गोष्टी. आणि ते आहे माझे पिताश्री अजय गोसावी. हे नेहमी लेट उठणार, लेट आवरणार. त्यांना टाइम दाखव 11:30 मॉर्निंग टी चालू आहे तेव्हा. यांचा आत्ताशी मॉर्निंग कॉफी चालू आहे. ती पण पडेल आता. लाजून तेव्हा लाजले आणि हे खूप लाजाळू आहेत. हो नाही. सगळ्यांना किती वेळ लागणार आहे? पटपट आवरा ना. हो सर, तुम्हाला पुढे पण जायचं, चला ना. चला अगं सगळे मला असे कोणी सोडतच नाहीये. नुसतं असं धरून ठेवलंय खूप दिवसातून. त्यांचं असं म्हणणं आहे की अजून थांबून घे, पण मला सुट्टी नाहीये. मला ही इज व्हेरी बिझी पर्सन, यू नो. सगळ्यात लेट उठून सुद्धा यांचं अजून आवरलं नाही. सोहम यांचे केस विंचरून देतोय. सो आता निघालोय आम्ही बाहेर कुठे जायला, पण फिक्स नाहीये कुठे जायचं. तर डिसिजन ओनरला आपण विचारूया, म्हणजे जो मेन आजचा चीफ गेस्ट टाइप जो आहे त्याला. दादू, कुठे जायचं? आता तुम्ही जिकडे नेतील तिकडे मी पाहुणा आहे तुमच्याकडे. हा, पाहुणा चीफ गेस्ट आहेस तू. चीफ गेस्ट मग अजूनच जास्त स्पेशल ट्रीटमेंट. मग सांग कुठे जायचं? तुम्ही सांगतील तिथे. पप्पा सांगा. चला आता आपण ते पेरू राहता ना त्याच्या वाडीत जाऊ. आता निघालोय आम्ही फायनली पेरूच्या वाडीला जायला. आता हा काय वेळ झाला का मिसळ खायचा? 12 वाजून गेले, पण तरी सगळ्यांची इच्छा आहे आणि फॅमिली टाइम स्पेंड करायचा आहे, म्हणून आम्ही निघालो फायनली. तर आमची इतकी मोठी फॅमिली आहे, तर इतकी मोठी फॅमिली एका गाडीत कशी येणार? तर त्यासाठी आम्ही 2 गाड्या केल्या. म्हणजे हाफ फॅमिली इकडे डिवाइड झालीये आणि उरलेली त्या गाडीत येते. तर सगळे तिकडे भेटू. सो हे बघा, याची मस्ती बघा काय चालू आहे. दुसऱ्यांची नावं घ्यायला आणि चिडवायला हा एक नंबर असतो. मी पण आज काहीच नाही माझ्याकडे. ते याच्यात असतील ना. हा ठीक आहे. सो आमच्या दानवीर करणं, यांच्याकडे कधीही पैसे मागितले मम्मीने दिलं. मम्मीने नाही, त्याच यांच्याकडे कधीही आम्ही पैसे मागितले का हे लगेच देता. असतात तेव्हा पैसे येतात. ते पण खरं आहे. पण हॅलो सर, कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन? गिव्ह मी 50 रुपीज. नो. इकडे नेहमी नो असतो. हॅव मनी. इकडे नेहमी नो असतो. पैशाचे लाड खोटे. जिथे जायचे तिथे द्यावाच लागता. हा आमच्या घरातला रेग्युलर टॉपिक आहे. वाद, भांडण किंवा कुठल्याही गोष्टीसाठी ह्या गोष्टीवर नेहमी आमचे प्लॅन कॅन्सल होतात. कारण की मम्मीची इच्छा असते कुठेतरी फिरायला जायची आणि पप्पा म्हणतात की नको, आज नको, पैसे कमी आहे. पप्पा आहे ना, पप्पा थोडे खिशाला जपता, थोडे कंजूस टाईप आहे ना ते, त्यामुळे. बट आमच्या माताश्री ह्या कधीच पैसे खर्च करायला पुढे मागे बघत माझ्या नाही. हातवरतीच असतात प्रत्येक. बँक आहे असे नुसते देत राहते. नुसते घ्या. कर्णाचा अवतार आहे. पैशावाली बँक आहे ती, पैशावाली असं नुसतं देत राहते. येताना भाजीपाला घ्यायचं. आणि मेथीची भाजी सरांची फेवरेट. यांना मेथीची भाजी 12ही महिने दिली तरी काहीच इशू नाही. 24/7. पण तुम्ही आता मेथीची भाजी नेसता का होता? नाही, आता माझी बायको मला बिलकुल ओ कोणाचं काम ओ करू देत सर नाही. सर प्लीज प्लीज. मला मेथी खायची असल्यावर घरी बसवायचे बघा. पण माझी बायको मला बिलकुल काम करू देत नाही. ती अशी 2 मिनिटात मेथी कापून चला. आधी दादू पिंपळगावला होता ना, त्यावेळेस त्याला मेथीची भाजी खायची म्हटली
की मम्मी म्हणायची आधी मेथी निवडा, मग लसूण सोला, मग तुम्हाला खायला मिळेल. बट आता लसूण नव्हते नाही, सोलायला लसूण नाही, फक्त फक्त मेथी. मेथीची भाजी. आणि अंडे खायचे म्हटले का नारळ फोडा. हा. खूप मोठी फॅमिली हिस्ट्री आहे, तर त्यात खूप सारे आयकॉनिक सीन सुद्धा झालेले आहेत. हळूहळू कळतीलच तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि कंटिन्युअसली सपोर्ट दाखवावा लागेल. सो चला आता जाऊया पेरूच्या वाडीला, तिथे भेटू. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Until then, nope, a nope, a nope, a nope, definitely nope, a nope, nope, a nope. Probably never, ever, 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 ever gonna happen. Oh no. So we have reached. जेवणानंतर पान खायचं ना. सळ यायच्या आधी पासूनच सगळे पापड खायला सुरू. पप्पा पप्पा पप्पांची ना मिसळ फेवरेट आहे. त्यांना मिसळच्या समोर ना काहीच दिसत नाही, कोण आवाज देतंय, कोण काही बोलतंय. एक मस्त रसा टाकतीये, खाऊ राहिले. तर मामांना ना मिरची ही खूप आवडते. मिसळ खाऊन झाली आता. आता काहींनी लस्सी तर काहींनी ताक, आणि डिंपलवाल्या मामी दोन्ही गोष्टी खाणार आहेत, ताक पण आणि लस्सी पण. ओके, स्पेशल पेरूची लस्सी. लस्सी पुरण कधी होणार आहे कम्प्लीट? लस्सी 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 लस्सी. एक मिनिट थांब, तू एकच घेतलं तू. तिचं होऊ दे. अरे पप्पांची हे रस्ता इकडनं आहे. कुठून जायचंय आपलं? तर झाली आमची पेटपूजा. आता इकडे पेरूच्या वाडीत ना एक पक्ष्यांची वाडी करून सुद्धा आहे. आता बघू, छोटे छोटे पोरं आहे, त्यांना पक्षी बघायचे, तर चाललोय पक्षी बघायला. तर दादू तऱ्हेच्या प्रकारचे पक्षी आहे घरात. आधीच आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहे. प्रकारचे प्राणी आहे. तर आता पक्षी बघू. आता काय बोलली का, ज्यांना बघायचं ना पक्षी त्यांनी 100 रुपये काढून ठेवा. आमचा ATM आहे ना सोबत. मी तुमच्या ब्लॉग मध्ये पाहून गेली, एकाने जाऊन या. चार, नऊ. हा, बस 2. बापरे मोबाईल ती गाडी त्याच्यात. मामीला कसं नाही. हाय सरळ छोटी नॉर्मल वाटतं.
आम्ही मिसळ खाऊन झाली आणि खेळून पण झालं. पक्ष्यांच्या वाडीत अशा कारणाने नाही गेलो, पावसामुळे ना पक्षी केज मध्ये लॉक केलेले होते आणि ते बाहेर नव्हते काढलेले, त्यामुळे ती बंद होती. त्यामुळं पक्ष्यांच्या वाडीत नाही गेलो. पण पेरूची वाडी फुल्ली एन्जॉय करून घेतली. मिसळ, लस्सी ॲज वेल ॲज द गेम्स. तर कसं वाटलं दादू? एकदम मस्त, खूप छान आणि खूप मस्त वाटली पेरूची वाडी. मागच्या वेळेस आम्ही दुसरीकडे गेलो होतो, इथे फिरण्यासारखं बरंच काही होतं आणि सगळ्यात जास्ती मजा तर डान्सला आली. यांच्या डान्स जाम भारी केलाय. सो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा आमचा हा व्लॉग? आमचा जो आम्ही डे स्पेंड केलेला आहे आमच्या पूर्ण फॅमिली सोबत, जी मस्ती केली, मजा केली, ती तुम्ही बघितलीच आहे. कशी वाटली? मला फर्स्ट टाइम ट्राय होता व्लॉग करायचा, कारण की आधी मी व्लॉग्स मध्ये यायची बट ते दुसरे शूट करायचे. फर्स्ट टाइम मी शूट केलेला आहे. तर कसा वाटला ते नक्की सांगा, कमेंट नक्की करा. सो लाईफ ऑफ गोसावीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईफ ऑफ गोसावी. थँक्यू. आणि तुमचा प्रेम आणि सपोर्ट नेहमी आमच्या सोबत राहू द्या.